नीट पेपर फुटीचा मुद्दा, त्या संदर्भात संयुक्त मोर्चा, या सगळ्या संदर्भात त्या मोर्चाचं स्वरूप, या सगळ्याबद्दलची काय माहिती, काय घोषणा आता ठाकरे बंधूंकडून केली जाते याकडे लक्ष असेल। ही थेट दृश्य उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। पत्रकार परिषदेची या ठिकाणी पूर्णपणे तयारी झालेली आहे। ठाकरे बंधू नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर अधिकृत आणि सविस्तरपणे आता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना या मोर्चा संदर्भात काय काय सांगतायत, मोर्चाचं स्वरूप असेल, कोण कोण सहभागी होणार, या सगळ्या संदर्भात काय घोषणा केली जाते याकडे लक्ष। ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद जिथे होणार आहे त्या ठिकाणची ही दृश्य। पत्रकार परिषदेसाठी तयारी पूर्णपणे झालेली आहे। उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा ठाकरे बंधूंकडून होताच आणि आता उद्याचा तिरंगा मोर्चा, त्यानंतर 26 तारखेला असणारा एकत्रित म्हणजे संयुक्त असा ठाकरे बंधूंचा मोर्चा, या दोन्ही संदर्भात नेमकं काय अधिकची माहिती या पत्रकार परिषदेत दिली जाते याकडे लक्ष असेल। उद्धव ठाकरे जंतर मंतरवर गेलेले होते। अभिजित दिपके यांची भेट उद्धव ठाकरेंनी घेतलेली होती। तसंच या सगळ्या मुद्द्यावर दिल्लीत केजरीवालांची भेट असेल, राहुल गांधी यांच्यासोबतची चर्चा असेल फोनवरून। या सगळ्या घडामोडी दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या होत्या। उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी दिल्लीतही संवाद साधला होता। भूमिका स्पष्टपणे थेटपणे त्यांनी जाहीर केलेली होती। अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचलेत। होय, उद्धव ठाकरे शिवतीर्थ येथे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू होते आहे। 26 जुलैला संयुक्त मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे आणि या मोर्चाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका मांडली जाणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती ठाकरे बंधू या पत्रकार परिषदेत देतील। तसंच उद्धव ठाकरे हे नुकतेच दिल्लीत जाऊन आलेले आहेत। बीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते मुंबईत आलेले आहेत आणि त्यानंतर ठाकरे बंधू यांच्या एकत्रित आंदोलनाची घोषणा आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातो आहे आणि अजूनही केंद्र सरकार स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात व्यापक सविस्तर भूमिका मांडत नाही आहेत आणि हे जे सगळे मुद्दे आहेत ते नेमकं पुढे काय करणार आहेत, महाराष्ट्रातले राजकीय पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील, या सगळ्या बाबतीतली एक सविस्तर भूमिका राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रितपणे मांडतील। या आधी आपण बघितलं मराठी भाषा अस्मितेच्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते आणि गेल्या वर्षी याच मुद्द्यावर त्यांनी आंदोलन केलं आणि ते यशस्वी आंदोलन पार पडलं। त्यानंतर देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू हे मैदानात आहेत आणि रविवारच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला बीजेपीचे समर्थक पाठिंबा देतीलच आणि मोठ्या प्रमाणावर युवा शक्ती या मोर्चात सहभागी होईल। पण मोर्चाचं नेमकं स्वरूप काय असेल आणि मोर्चामध्ये भूमिका आणली जाईल, कुठून कुठपर्यंत मोर्चा निघेल याची सविस्तर माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्तपणे प्रसार माध्यमांना या पत्रकार परिषदेत देतील। नक्कीच नक्कीच आता त्या पत्रकार परिषदेकडेच खरं तर लक्ष असणार आहे। मागण्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेली आहे। त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट सुद्धा मुंबईत जेव्हा आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान घेतलेली होती। उद्धव ठाकरे जंतर मंतरवर पोहोचलेले होते, तिथेही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। मात्र आता जेव्हा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे त्या संयुक्त मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, कुठून कुठे हा मोर्चा काढला जाणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे, ही दृश्य शिवतीर्थ या निवासस्थानी, राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान, उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही क्षणातच ठाकरे बंधूंची ही पत्रकार परिषद आपण पाहणार आहोत। TV9 मराठीच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद तुम्हाला पाहता येणार आहे। काय मुद्दे दोन्ही बंधूंकडून ठाकरे बंधूंकडून मांडले जाणार आहेत, विशेषतः संयुक्त मोर्चा जो आहे त्या संदर्भात नेमकी त्याचं स्वरूप असेल किंवा इतर जी त्या सगळ्या संदर्भातली माहिती असेल ती ठाकरे बंधूंकडून काय दिली जाते याकडे लक्ष। या मुद्द्यावर म्हणजे नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र आता मुंबईत या मुद्द्यावर संयुक्त असा मोर्चा ठाकरे बंधूंचा निघणार आहे।